नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। डॉक्टर बालाजी खिड़ीकर की उपस्थिति ने भावबीज स्नेह सम्मेलन में लगाए 4 चांद। अंबरनाथ के बजरंग मित्र मंडल द्वारा भावबीज के शुभ अवसर पर एक भव्य स्नेह सम्मेलन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर बालाजी खिड़ीकर ने शिरकत की, जिनकी गरिमामयी उपस्थिति ने आयोजन को और भी खास बना दिया। डॉक्टर बालाजी खिड़ीकर अंबरनाथ की जनता के लिए हमेशा सेवा कार्यों में संलग्न रहे हैं, जिससे उनकी पहचान अंबरनाथ वासियों के दिलों की धड़कन के रूप में बन गई है। उनकी उपस्थिति से कार्यक्रम का महत्व बढ़ गया है और सभी उपस्थित लोगों में उत्साह का माहौल देखा गया। इस कार्यक्रम में कई समाज सेवक और प्रमुख हस्तियां भी उपस्थित रही, जिनमें सुरेश वालेकर, विकास हेमराज सोमेश्वर, राहुल हेमराज सोमेश्वर, श्रीनिवास वाल्मीकि, माजी नगर सेवक लेलिन मुक्कू, रवि करुंजली, समाज सेवक जोसेफ, माजी नगर सेविका अनीता लोटे और संदीप लोटे, इन सभी का नाम प्रमुख है। इन सभी समाज सेवकों ने इस कार्यक्रम को सफल बनाने में अपना अहम योगदान दिया। बड़ी संख्या में महिलाओं ने इस स्नेह सम्मेलन में भाग लिया और भावबीज के अवसर का लाभ उठाया। कार्यक्रम के दौरान डॉक्टर अनम खान, महिलाओं की स्पेशलिस्ट, उन्होंने अपनी महत्वपूर्ण राय साझा की। उन्होंने महिलाओं को उचित स्वास्थ्य देखभाल और इलाज के बारे में जागरूक किया। डॉक्टर अनम खान ने ये जानकारी दी कि किस तरह से महिलाओं को सही तरीके से ट्रीट किया जाता है, दवाइयाँ कैसे दी जाती है और किस प्रकार से महिलाएं अपने स्वास्थ्य का ध्यान रखें। डॉक्टर अनम खान की बातें महिलाओं के लिए बेहद उपयोगी रही और उन्होंने इस विषय पर गहरी जानकारी दी, जिससे महिलाएं अपने स्वास्थ्य के प्रति और जागरूक हुई। कार्यक्रम को सफलतापूर्वक संपन्न कराने में पवन वालीकर और श्रीनिवास वाल्मीकि ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। दोनों ने आयोजन की व्यवस्था में सक्रियता दिखाई और सभी आने वाले अतिथियों का तहे दिल से स्वागत किया। पवन वालीकर और श्रीनिवास वाल्मीकि ने सभी आगंतुकों का आभार व्यक्त करते हुए कार्यक्रम को यादगार बनाने का हर संभव प्रयास किया। इस स्नेह सम्मेलन में महिलाओं ने भावबीज के अवसर पर अपने अनुभव साझा किए और एक दूसरे के प्रति प्रेम और सद्भावना का संदेश दिया। इस आयोजन ने सभी को एकजुट किया और सामाजिक एकता की भावना को प्रबल किया। अंबरनाथ के नागरिकों ने इस विशेष कार्यक्रम में आपसी भाईचारे और स्नेह को महसूस किया, जिससे यह कार्यक्रम एक अविस्मरणीय अवसर बन गया है। मीनाताई वालेकर, लोटेताई, करुजलेताई, सर्वच महिला आघाडीच्या पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या उपनेत्या फोटेताई, आमच्या मालतीताई, मी खरोखर आज जमलेल्या सर्व बहिणींना मी जोरात काय आवाजाला सांगतोय की आपण एक असा भाऊ सुरेश वाळेकर आणि पवन वाळेकर ज्यांनी तुमच्यासाठी दिवाळीसाठी भेट बहिणींची कार्यक्रम करून आपल्या सर्वांना तुमच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी बोलवले। परंतु आज खरोखर बघावं तिकडे सगळ्या आमच्या बहिणी दिसत आहेत आणि पोटेताईने पण आणि मालतीताईने ज्या योजनेबद्दल तुम्हा सर्वांना बोलले, त्या योजना तुम्हाला आयुष्यभर चालवाव्यात ही तळमळ आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहे। आता आपल्याला माहितच आहे की पुन्हा जी.आर. निघालेला आहे की पुन्हा आपले लाडके मुख्यमंत्री तुमचे भाऊ मुख्यमंत्री झाले, महायुतीची सरकार आली की तुम्हाला परत 1500 वरून किती जाणार आहेत, किती जाणार आहेत, किती जाणार आहेत, मग तुम्ही मतदान कोणाला करणार, कोणाला करणार? बघा, जो कोणी बोलत नाहीये मग बँक मॅनेजरला सांगावं लागेल, ती ताई बोलत नाही आमची, मतदान कोणाला करणार? माता बँक मॅनेजरला सांगणार नाही। सर्व लाडकी बहिणींना मी मनापासून सप्रेम नमस्कार करते आणि हा भावबीज समितीला तुमचे अभिनंदन करते का तुम्ही तुमच्या टाइम काढून इकडे आलात आणि तुम्ही आम्हाला
तुमच्या प्रेझेन्स, तुम्ही इथे बसून आम्हाला सपोर्ट दिला, त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून अभिनंदन करते. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकदा चांगला कोट आहे एकदम, का माणसाने खावे जगण्यासाठी पण जगावे समाजासाठी. हा जे लाईन आहे आपल्या बालाजी किडीकर साहेबांना एवढा सूट होतो का यांनी आपल्याला माहिती आहे मागच्या 5 वर्षात आपल्याला किती काही केलं, आपल्यासाठी काही सुविधा, आपल्या महिलांसाठी काही सुविधा, आपल्या स्वास्थ्यासाठी काही सुविधा आपल्याला करून दिलेत. हे बालाजी साहेब किडीकरांनी आपल्याला सांगून आपल्याला दाखवून दिलं का ते आमच्यासाठी आमदार नाही पण कामगार म्हणून आपल्याला इथे आलेले आहेत. तर मी बालाजी साहेब यांना सप्रेम त्यांचे अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद करते का त्यांनी आपल्यासाठी एवढं काम केलं. आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांना निवडून अजून त्यांना आपण संधी द्यावी, अजून त्यांना आपण आपल्या प्रोत्साहन द्यावं का त्यांनी आपल्यासाठी अजून भरपूर काम करायचं आहे. ही माझ्या मनापासून तुम्हाला हे विनंती आहे. आणि माझं नाव आहे डॉक्टर अनाम अकबर खान आणि मी इथे तुमची लेख आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते का मला तुम्ही इथे आमंत्रित केल्या त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. माझा जे डॉक्टरांचा अभ्यास आहे ते इथे अंबरनाथलाच झाला आणि 2-3 वर्ष मी भरपूर काही डॉक्टरांच्या अंडरटेकिंग मध्ये गायडन्स मध्ये मी काम केलं. कारण माझं असं म्हणणं आहे का आपण जेवढं. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.